ताकदीने विवेकानंदांचं पूर्ण चरित्र आपल्यासमोर प्रस्तुत केलं आहे. आणि माझे सगळे बसलेले वरिष्ठ आणि श्रेष्ठ प्राध्यापक मंडळी, शिक्षक आणि शिक्षिका आणि बंधू आणि भगिनींनो, पण बंधू आणि भगिनींनो याचा चमत्कार एवढा मोठा आहे की तो आता इतिहासच आपल्याला सांगितलेला आहे. वास्तविकपणे इतक्या समुद्रातल्या एका थेंबाचा जरी आपण आपल्या जीवनात आदर्श उतरवू शकलो तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ही पूजा आहे. कारण विवेकानंदांचं जे काही तत्त्वज्ञान आहे हे इथलं प्राचीन आणि आधी पुरातन असं जी विज्डम आहे त्या विज्डमाला एक वाचा फुटण्याचं काम जगभर, की ज्या देशाला सापांचा देश, नंग्या लोकांचा देश, झाडावर राहणाऱ्यांचा देश, माकडांचा देश, अशा पद्धतीने मी यांना संस्कृतीच नाही अशा प्रकारची ज्या ठिकाणी आपल्या या देशाची परराष्ट्रामध्ये जी काही एक व्याख्या आणि जी काही एक एस्टॅब्लिश फॅक्ट होत होती त्याला मोठा तडा देण्याचं काम मात्र एक मोठ्या, कारण त्यांनी हे सांगितले की नाही असं नाही आहे, आमचा देश खूप सबळ आहे, मोठा आहे, हा देश असा निर्बळ नाही. कारण इथे प्रत्येकजण तुम्ही जर विचार केला तर जगाला अनेक प्रकारच्या वैज्ञानिक सत्यांशी अनुभूती देणारा हा देश आहे. म्हणजे पृथ्वी ही गोलाकार आहे आणि पूर्ण हे स्वरमंडल एकमेकाभोवती फिरते आहे. हे कितीतरी आधी या पाश्चात्य वैज्ञानिकाच्या आधी सांगितलेलं आहे. अशी शून्याचा शोधसुद्धा आम्ही 572ला लावलेला आहे इसवी सनच्या आधी. अनेक गोष्टी आहेत. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मात्र एकम सत आणि विप्रा बहुधा वदंती अशा प्रकारचा थोडासा काहीतरी भाग झाला आणि मोक्ष आणि देवपूजा आणि या संदर्भामध्ये अनेक पंथ, अनेक धर्म, अनेक फिलॉसॉफीज निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळं सर्वसाधारण जनतेमध्ये भ्रम निर्माण होऊन देवपूजा म्हणजे खरी कशी याचं मात्र भान न राहिल्यामुळे मध्यंतरीचे 700-800 वर्षे मोक्ष आणि याच्या मार्ग लागल्यानंतर थोडीशी वैज्ञानिक प्रगती आपली जी काही सातत्यानं सुरू होती ती थोडीशी कुठंतरी मंदावली. आणि म्हणून त्या ठिकाणी उपवास, तापास, व्रत, वैकल्य, भूकमरी यांनी कृश झालेला हा समाज याला तुमच्या सगळे हे जे दुर्बलता हेच मरण आहे. शक्तिशाली होणं म्हणजे ईश्वर आहे. ईश्वर हा कुठेही नाही, ईश्वर हा पाहू शकत नाही, तो अनुभवू शकतो. आणि त्यामुळं कर्म हीच पूजा आहे असा मोठा संदेश. म्हणजे सर्व हे जे अवडंबर आहे, जे दुकानदारी जी सुरू झाली त्या दुकानदारीला तडा देणारा पहिला माणूस जर कोणता असेल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर मला असं वाटते की स्वामी विवेकानंद जे आहेत. आणि त्यांनी सांगितलं की हे मोक्ष वगैरे नंतरचा भाग आहे, पहिल्यांदा कर्म करा, कारण शक्तिशाली व्हा, दुर्बळ होऊ नका. दुर्बळ म्हणजेच मृत्यू आहे आणि शक्ती म्हणजे जीवन आहे. आणि तुमच्यामध्ये प्रत्येकात ईश्वर बसलेला आहे, तुम्ही त्याला ओळखा. आणि याच्यामध्ये हे ओळखणं म्हणजे खऱ्या अर्थाने पूजा आहे. नेमिले तू करी कर्म, कर्म करण्याची थोर आहे. नेमिले तू करी कर्म, कर्म करण्याची थोर आहे. तुझी शरीर यात्रा ही कर्माविना घडेची ना. तुला जो जन्म दिला नियतीने, आता आपण सगळे सायन्सचे विद्यार्थी आहोत, आपण माहिती आहे सगळं जग हे सूक्ष्मातून झालेलं आहे. म्हणजे आपण कोणतंही काम करतो तर त्याच्या मागे आपला हात असतो, पण हाताच्या मागे नर्व आहे आणि नर्वच्या मागे पुन्हा सेल्स आहे आणि त्या सेलच्या मागे पुन्हा मायटोकॉन्ड्रिया आणि अनेक प्रकारचे याच्यातून जी शक्ती निर्माण होते हे विश्वसुद्धा त्याच पद्धतीने निर्माण झालेलं आहे. सूक्ष्मात जाण्याचा भाग, विचार करण्याचा भाग हा एकाग्रतेने येतो, हा तन्मयता साधल्याने येतो. मग हे जे आहे आणि याच्यातून पुरुषार्थ घडतो. म्हणजे आता युवा लोकांसाठी मात्र हा मंत्र जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. समजले मी तर माझा स्वतःचाही उद्धार होतो आणि दे ओनली लिव्ह दोज हू लिव्ह फॉर अदर्स. म्हणजे आपणही जगायचं
आणि दुसऱ्यांना जगवायचं म्हणजे दुसऱ्यांना जगवलं की आपण जगतो. हा मोठा सिद्धांत, एक प्रचंड मोठा सिद्धांत. युवा पिढी स्वतःला आम्ही फार कमजोर समजतो. अनेक ठिकाणी आपण दुर्बल समजतो. कोणतीही गोष्ट साध्य झाली नाही तर आपल्याला वाटते की आपल्याला ती कॅपॅसिटी नाही आहे. परंतु कॅपॅसिटी ही तुमच्यामध्ये ईश्वरा एवढीच कॅपॅसिटी आहे. ईश्वराचा पुत्र म्हटल्यानंतर त्याची जी निर्मिती आहे त्या निर्मितीचे बापाने सर्वच्या सर्व विद्येचं दान तुम्हाला ऑलरेडी देऊन दिलेलं आहे. फक्त त्याला यू हॅव टू मॅनिफेस्ट इट. नॉलेज इज अ मॅनिफेस्टेशन ऑलरेडी विद इन यू. आता यंग लोकांसाठी मला एवढंच म्हणायचं या ठिकाणी की या सातत्य आणि कॉन्सन्ट्रेशन इन कॅरेक्टर ह्या दोन गोष्टी जरी आजच्या दिवशी मी अंगीकारल्या की आय नीड टू हॅव द कॉन्सन्ट्रेशन. मल्टिप्लिसिटी नको आहे मला, 10 रस्ते नको आहे मला, एक रस्ता निवडत. आय नीड टू हॅव ए एम. मॅनेजमेंट प्रिन्सिपलमध्ये MBA मध्ये गोल सेटिंग हा भाग आहे. एकदा गोल सेट झाला की मग CPM आणि CPM या पद्धतीने सगळं कसं चालता येतं. डील दॅट एम इज अचीव्ड. हा गोल एक निश्चित करा. वेवरी माइंड नको आहे. मला काय करायचं आहे साध्य, याच्यामध्ये सगळी एनर्जी लावा. आणि ह्याच्यात जर एनर्जीला, कारण याच्याशिवाय एनर्जी इतकी डेव्हलप होते की ताईंनी सांगितलेलं उदाहरण थोडंसं त्या बोलल्या असतं तर अजून स्पष्ट झालं असतं की ते जेव्हा शिकागोमध्ये गेले तेव्हा त्यांनी लायब्ररीमध्ये खूप मोठी पुस्तकं रोज मागायचे, रोज वाचून दुसऱ्या दिवशी परत करायचे. लायब्ररीने त्याला विचारले की हाऊ दिस इंडियन मॅन इज देअर. Oh, he takes the voluminous books when he reads and he returns tomorrow. What a man he is. Whether really he reads or just he makes a drama of it. त्यांनी विचारलं की त्यांनी एक दिवस परीक्षा घ्यायची ठरली की बाबा, hey, do you read really the books? He said, yes, I read the books very well. Can you tell me what is this? Oh, this one is on the page of 365. That means this. He has opened the 365 and a page and he saw. He realized. He said, how do you can get that energy? He said the concentration, meditation. मला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि सगळ्या जगाचा विसर पडला तर माझं हे जे मन आहे हे मन कॉस्मिक मनाशी जोडलं जातं. आणि हे मी आणि कॉस्मिक मन हे वेगळे नाही. या सर्वांची मनं माझ्याशी जोडलेली आहेत, माझी मनं सर्वांशी जोडलेली आहेत. हा एक मोठा सिद्धांत जो भाग आहे. पकड म्हणणारी मंडळी आहोत आम्ही गरीब नाही, आम्ही दुर्बळ नाही. आम्ही या विश्वातल्या लोकांना वसुधैव हे आमचं कुटुंब आहे. परिषदेमध्ये एकाने ईसाई धर्मावर, दुसऱ्याने मुस्लिम धर्मावर, तिसऱ्याने अमक्या धर्मावर, चौथ्याने अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या त्यांनी केल्यानंतर माझा धर्म कसा महान आहे हा सांगण्याचा उद्देश प्रत्येकाचा होता. स्वामीजी तर काय, त्यांना विदाऊट इन्व्हिटेशन नाही, अंगावर चांगले कपडे नाही, तिथे कोणी येऊ देईल की नाही याची गॅरंटी नाही, पण आत्मविश्वास सर्वात महत्वाचा भाग आहे माणसाचा आत्मविश्वास. कारण की हाच आत्मा युनिव्हर्सशी जोडलेला आहे. एकाग्रता आणि आत्मविश्वास आणि निश्चय. मी असं कसं, मी पडेल, मी उठेल, पण पुन्हा उभा होईल आणि पुन्हा चालायला लागेल. ही ज्या अडचणी आहेत, मला अडचणी ज्या आहेत, मला मार्क्स मिळाले 33, मला पाहिजे होते 68, मी 68 मार्क पुन्हा मिळवणार, 70 मिळवणार. हा निग्रह जर जेव्हा मी करतो, टेबलवर मी जेव्हा एकांतात बसतो आणि बाकी गोष्टी सोडून देतो, तेव्हा पुढच्या वेळेला 68 अपेक्षा करताना मी 98% पास होतो. ही वस्तुस्थिती कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे. अनेकांना ह्याची अनुभूती आली असावी असा माझा समज आहे. नक्की आली असावी. कारण की जेव्हा आपल्याला वाटतं की रोज आपण 9:30-10ला झोपून उठतो, परंतु जी परीक्षा असते किंवा एखादं अत्यंत महत्त्वाचं काम असतं किंवा फ्लाईट पकडायची असते, 6ची फ्लाईट पकडत असताना 3:30ला आपोआप जाग येतो. हा कसा येतो? लग्न जर 7:25 मुहूर्त मुलीचं जर असेल तर आईबापाला 2 तास झोपणं, 3 तास झोपणं असतं. बाकीच्या बरोबर ते उठून कामाला लागत असतात. एरवी हे घडत नाही, पण त्या दिवशी कारण त्यांचं पूर्ण लक्ष मुलीच्या लग्न समारंभ चांगलं होण्यावर असतं. ही एकाग्रता
स्वामीजींच्या जीवनचरित्राच्या संदर्भातला हा सर्वात मोठा आपल्याला वसा आणि वारसा त्यांनी आपल्या चरित्रातून घालून दिलेला आहे. परंतु आता कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजे ही परिस्थिती आता या मोठ्या छोट्या मुलीने इतकं बोलून दाखवलं की तिचे आता ते रिपिटेशन करण्यात काही अर्थ नाही. इतकं सुरेख आणि मनाला भेदेल असं आजच्या तरुण आता सर्वच तरुणींचं नाही, सर्वच टीचर्सही नाही. काही टीचर्स असे असतात, काही टीचर्सही चांगले असतात, काही टीचर्सही चांगले नसतात, काही विद्यार्थी चांगले असतात, काही विद्यार्थी कदाचित चांगले नसतात. सर्वांसाठी नाही. पण एक मात्र नक्की आहे, शिक्षक जो आहे, जो गुरु आहे, त्या गुरुवर खूप काही गोष्टी अवलंबून आहे मात्र नक्की. आता आमच्यासारखे सर काही ठिकाणी बाहेरच्या याच्यात गेले प्रांतामध्ये आणि बाबा शिक्षक कसं चालतं, आपली अभियांत्रिकी आहे, आपलं सायन्स आहे, इथे याचा पाया जो हायस्कूलपासून होतो तर हे हायस्कूलचं कसं काय शिकवतात जरा बघूया की. म्हणून काही 2-4 लोकांची टीम गुप्ता साहेबांनी तयार केली आणि बाहेरच्या स्टेटमध्ये आपल्या इथले शिक्षक खूप छान आहेत, आपल्या इथले गुरु पण सगळे छान आहेत, या कॉलेजचं तर काही पाहायचं कामच नाही. ते गेले आणि बघायला लागले, काय शिकवतात त्याचा कानोसा घ्यायला लागले. तर एक जण शिकवत होता भूगोल. सरस्वती मंदिर की सीढ़ियों पर आने वाले पीढ़ियों पर हम आंसू बहा रहे थे और शिक्षक भूगोल पढ़ा रहे थे. सरस्वती मंदिर की सीढ़ियों पर आने वाली पीढ़ियों पर हम आंसू बहा रहे थे, शिक्षक भूगोल पढ़ा रहे थे. वे बोले कि पतित पावनी गंगा जो कर देती है पापों को भंगा, अमरकंटक पहाड़ से निकलती. अरे हंसना रे थोड़ा सा. पर आने वाले पीढ़ियों पर हम आंसू बहा रहे थे, शिक्षक भूगोल पढ़ा रहे थे. वे बोले कि पतित पावनी गंगा जो कर देती है पापों को भंगा, अमरकंटक पहाड़ से निकलती है. अमरकंटक पहाड़ से निकलकर सतपुड़ा को लांघकर विद्या को पार कर राजस्थान को चीर कर आकर घूम कर और भोपाल के ताल में मिलती है. हमने कहा बच्चों को बहकाते हो, हमने कहा बच्चों को बहकाते हो, अरे गलत ज्योग्राफिया पढ़ाते हो, तुम्हारे पागल होने का भय है. अरे गंगा का उद्गम तो हिमालय है. वे बोले होगा तुम्हारे लिए, हमें तो सिर्फ 10,000 मिलते हैं, इसलिए गंगा यहीं से बहती है. 20,000 कर दो, गंगा को हिमालय से बहा देंगे, वरना इसी भोपाल के ताल में उसको पड़ी रखेंगे. असे शिक्षक आणि असे गुरु जर असले तर भविष्य कसं निर्माण होईल. मुलांच्या वाचन संस्कृतीवरती आपण दोषारोपण करत असताना आपण त्यांना मोबाईलपेक्षा चांगलं आकृष्ट करणारं साधन काही देतो का, वाचन चळवळ राबवतो का. आपण आईबाप जर स्वतः, समाज जर स्वतः मोबाईल पाहत असेल तर मुलाला त्याला मोबाईल पाहू नको म्हणण्याचा अधिकार कोणाला. कॅरेक्टर बिगिन्स बाय इटसेल्फ. त्याच्यासाठी त्याग आहे आणि म्हणून थोडासा त्याग पालकांनी करावा. या संदर्भात विद्यार्थ्यांना सगळा दोष देऊन जमत नाही. त्यांना घरून सुद्धा त्या प्रकारचे कष्ट केलेच पाहिजे. एका कपड्यावरती राहता आलं तरी राहिलं पाहिजे. एका शाळेमध्ये असा एक छोटासा मुलगा होता आणि त्या मुलाला एक दिवस त्याच्या वडिलांनी सांगितलं, यू विल नॉट गो टू द स्कूल फ्रॉम टुमॉरो. नो. पापा व्हाय? आय से नो मीन्स नो. नो नो पापा, मला जाऊ द्या, शाळेत जाऊ द्या, मला शिकू द्या, मला I cannot maintain the expenditure on you, your sisters. Hardly we are having 2 times food. I can't. नाही बाबा, मला जाऊ द्या, मला no means no. I can't. तो पोरगा बिचारा निघाला रडत. छोटंसं घर, त्याच्यामध्ये निघता एका शाळेत गेला. शिपलाची शाळा आहे का एखादी छोटी, शिपलाच्या शाळेत गेला आणि तिथे टीचर होत्या. रडत गेला आणि मॅडम
मला काहीतरी काम द्या. एवढूसा पोरगा, म्हणजे ह्याची जी पोरगी होती की नाही तिच्या अर्धा, बोलून गेली ना, तिच्या अगदी अर्धा असेल. ती म्हणे बा यू आर सो स्मॉल, हाऊ कॅन आय गिव्ह जॉब टू यू. नाही मॅडम, मला की नाही काहीतरी तुम्ही काम द्या मला. का बरं तुला काम पाहिजे रे? माझे बाबा म्हणतात तू शिकायचं नाही, आपण गरीब आहोत, आपण अन्नाला मोहताज आहोत, आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाही. हिवाळ्यामध्ये थंडीने कुडकुडतो, अंगावर पांघरायची आपली सोय नाही, माझी फॅक्टरी बंद झाली, मी बेरोजगार आहे, मी कसं काय करणार आहे सगळं. ते म्हणतात म्हणून तुझा खर्च मी भागवू शकत नाही, तू शिकायचं नाही म्हणजे नाही. पण मला खूप शिकायचं आहे मॅडम, मला खूप शिकायचं. बरं तुला शिकून काय करायचं बेटा? एवढं बाबा म्हणतात नाही शिकायचं तर नाही शिकायचं, वडिलांची आज्ञा पाळायची, आपला धर्म आहे. वडिलांनी सांगितलं की तू 14 वर्ष वनवासात जा, तर आपण जायचं, बायकोला घेऊन जायचं, सोबत भाऊ आला त्याला घेऊन जायचं. वडिलांची आज्ञा, आईने वचन दिलं तर ते तर पाळली पाहिजे, आपली संस्कृती आहे रे. नाही नाही मला शिकायचं आहे मॅडम. त्यांनी जरी असे म्हणलं मला शिकायचं, खूप का शिकायचं आहे मला सांगतच आहे बा. मला माझी आई उपाशी झोपते, मला तिला 2 वेळ पोटभर खाऊ घालायचं आहे, तिला तृप्तीने झोपते असं वाटलं पाहिजे. माझ्या बहीण भावांना थंडीमध्ये कपडे नाही, आमच्याकडे अशी बकरी बांधलेली असते, ती आम्ही सगळे झोपतो खाली ठातळा पांघरायला, काही नाही धड काही. आई माझी पोटाला टॉवेल बांधून झोपते, पूर्ण अन्न नाही मिळत, खडखड खडखड आवाज येतो भांड्यांचा. माझे वडील ते पाहतात, ते 2 घास खातात, म्हणतात माझं झालं, मी बाहेरून खाऊन आलो. हे असं सुरू असते. मला समजतं की नाही आपण गरीब आहोत, म्हणून मला माझ्या घरची गरिबी दूर करायची आहे मॅडम. आणि माझ्यासारखे माझ्या वेटाळ्यामध्ये, माझ्या आसपास, माझ्या गावामध्ये असेच लोक आहेत. मी शिकून मोठा व्हायचा आहे आणि या सगळ्यांचं हे जे आयुष्य आहे हे मला दुरुस्त करायचं आहे. मला सर्वांना सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सते भद्राणि पश्यन्तु न कश्चित् दुःख वाप्नुयात्. कुणालाही दुःख नको, हे मला बघायचं आहे मॅडम. त्या मॅडम असल्यामुळे स्त्रिया सहृदयी असतात. आमच्यासारखा एखादा शिक्षक असता, कुठं झाला शिकणारा, सहृदय होती, मातृहृदय होती. ये बाळा ये, त्याला जोजावलं. बरं बाईच्या डोळ्यात पाणी आलं हो. आणि बरं बाळा मला असं सांग, 10 वाजले म्हणजे किती? मग 10 डोळे पुसले. 10 म्हणजे मॅडम छोटा काटा 10वर आणि मोठा काटा 12वर. छोटा काटा 10वर, मोठा काटा 12वर, म्हणजे रे बेडा रे, तू हुशार आहे रे बाळा. बरं 12 म्हणजे किती? छोटा काटा 12वर, मोठा काटा सुद्धा 12वर. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बरं असं करतो आता, आमचा गेली घंटी वाजवणारा पोरगा सुट्टीवर गेला आहे, तर असं कर तू उद्या ये आणि तुला मी घंटी वाजवायचं काम देते. नाही मॅडम उद्या नाही, आतापासून, आजपासून. कल करे सो आज कर, आज करे सो अब. ही वाक्य, हे प्रिन्सिपल, जे काही करायचं ते आत्ता करा. समय हाथ से जाएगा कुछ नहीं मिलेगा. स्वामी विवेकानंद. जे करायचं ते आज करा. कोणाला भिक्षा द्यायचे आज द्या, उपाशी करायचं, पोट भरायचं आज द्या, काय द्यायचं ते आज द्या, आत्ता द्या. कल किसने देगा. प्रश्न असा आहे, या बालकांना घंटी वाजवण्याचं काम त्या दिवशी त्या मॅडमने दिलं आणि याचं टन टन, छोटी रेस मोठी रेस, टन टन टन, आणि शाळा सुटल्याचं टन 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 टन. मन म्हणे अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. टन टन टन, अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. टन टन टन. हाच पोरगा
मोठा होऊन पडत झडत माणसाने एक एक पायरी चढता चढता चढत जावं. माणसानं एक एक पायरी चढता चढता चढत जावं. तुटक्या पायरीजवळ मन घुटमळू देऊ नये. फेल्युअर झालं काही फिकीर नाही, पुन्हा प्रयत्न करायचे. तीर जितका वाकेल तितका जोराने जातो. त्यामुळं एक एक पायरी चढता चढता माणसानं चढत जावं. तुटक्या पायरीजवळ मन घुटमळू देऊ नये. अपयशाला मन घुटमळू द्यायचं नाही, पार तिथून उडी मारायची. एक एक पायरी चढता चढता चढत जावं. तुटक्या पायरीजवळ मन घुटमळू देऊ नये. आणि एक एक पायरी चढता चढता यशो मंदिराचं शिखर दृष्टिक्षेपासेचाच, मात्र पहिल्या पायरीला कधी विसरू नये. पहिल्या पायरीला कधी विसरू नये. पहिली पायरी माझं गाव, माझे मायबाप, माझे नातेवाईक. दे आर माय रूट्स. अँड दोज हॅव द स्ट्रॉंग रूट्स, only they can harvest the good fruits. Those who have the strong roots, only they can harvest the better fruits. याला विसरायचं नाही, माझ्या समाजाला विसरायचं नाही, कारण याच्यामध्येच देव आहे आणि हेच माझं पूजा आहे. वर्क इज वर्शिप, डेटी इज ड्युटी अँड वर्क इज वर्शिप. मला ईश्वराने जे जे काम सोपवलेलं आहे, विद्यार्थ्याला विद्या देण्याचं काम आहे, त्याच्यासाठी मात्र त्याने विद्येवर लक्ष केले पाहिजे, विद्या नावाच्या पुरीवर नाही. विद्या ही विद्या त्यांनी स्वीकारली आणि त्यासाठी तप आहे. केव्हाही उठलं केव्हाही झोपलं, कसंही केलं कसंही असं नाही. त्याला एक मला हे व्हायचं आहे, मला अमेरिकेचा प्रेसिडेंट व्हायचा आहे, मला शिपला कॉलेजचा प्रिन्सिपाल व्हायचा आहे, मला नासामध्ये जायचं आहे, मला स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे, मला स्वतःची इंडस्ट्री काढायचं आहे, मला स्वतःचं पेटंट घ्यायचं आहे, मला प्राध्यापक व्हायचं आहे. ज्या ज्या मार्गाने मला समाजाची, माझ्या आईवडिलांची, माझ्या गावाची, माझ्या सर्व लोकांची सेवा, हीच सेवा ईश्वर. जुन्या काळामध्ये नास्तिक हा शब्द, जे लोक देवपूजा करत नाही, मंदिरामध्ये जात नाही, त्याला म्हणायचे नास्तिक. परंतु आता जो स्वतःला दुर्बल समजतो, जो स्वतःला वीक समजतो, माझ्या त्याने काहीच होऊ शकत नाही, अशी ज्याची मनोभूमिका झाली आहे, तो आहे नास्तिक. त्याला नास्तिक म्हणतात. जाऊन पूजा करणे, त्याच्यामध्ये गंध अक्षता लावणे हा भाग वेगळा, ही ती पूजा वेगळ्या पद्धतीची झाली. परंतु पूजा ही जी आहे, कर्म ही पूजा आहे. आपलं कर्म जे आहे, निहित कर्म, हे चांगल्या रीतीने करणं ही सर्वात महत्वाची. कारण आम्हाला आता कसं पाहिजे माहिती आहे का, आम्हाला तरुण पिढी आता या ठिकाणी, माझ्याजवळ एक हे होतं की नशे में डूब कर, नशे में डूब कर मतिमंद नहीं बनना है. कारण आता किलोनशी बॅक्टेड्रीन कोण घेते? मुलं घेतात, इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं घेतात, मोठमोठ्या बाहेरून आलेल्या मुलं मुली घेतात. चौका चौकामध्ये आता मुंबई, पुणे, आता नागपूरला आलेलं आहे, ते पाहायला नाही जात. म्हणून आता खऱ्या अर्थानं जर मला काही घ्यायचं असेल युवा नंद, युवा दिवसाच्या पासून, तर मला एकच घ्यायचं आहे की नशे में डूबकर हमको मतिमंद नहीं बनना, आपस में लड़ाई करके हमें जयचंद नहीं बनना. उठो समय की मांग है, जागो उठो युवा पीढ़ी, हमें विवेकानंद बनना है. हमें विवेकानंद, विवेकाचा आनंद, त्याच्यातले काही क्षण जर मला घेता आले या समुद्राच्या अथांग आहे. मी संन्याशी नाही होऊ शकत, मी खूप मोहमाया नाही सोडू शकत, माझ्या प्रायोरिटीज सुद्धा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळं त्यातल्या त्यात मला जनसेवा, लोकांसाठी काही करणं, हे जर जमलं थोडंसं का होईना, माझ्या कोणतीप्रमाणे का होईना, गरिबाला मदत, बरं जाऊ द्या गरीब, जाऊ द्या समाज, माझ्या घरचे लोक जे काही खाली आहेत, माझ्या भावाची बहीण असेल, माझ्या भावाच्या भावाच्या बायकोची बहीण असेल, नातेवाईक असतील, गरीब असतील, त्यांना मदतीचा हात देऊ शकतो का मी?
त्यांना कदाचित माझ्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, त्याला ठेवू शकतो का मी? तिच्या लग्नाला हातभार लावू शकतो का मी? त्या पोराला शिकवू एवढं करणं तरी ही सेवा आहे, ही ईश सेवा आहे, हीच खऱ्या अर्थाने सेवा आहे. म्हणून संपवतो की विवेकानंदांना कसा समाज अपेक्षित होता. विवेकानंदांना असा समाज अपेक्षित होता की ज्यामध्ये त्यांचा एक मेसेज टोटॅलिटीमध्ये मी थोडंसं सांगतोय. कसं जगलं पाहिजे माणसाने आयुष्यात, असं दुर्बळासारखं नाही, मुंग्या किड्यांसारखं नाही. माझ्यात पुरुषार्थ आहेत, माझ्यात तो अंश आहे. मी जे म्हटलं ते मी होऊ शकतो. मी दुर्बल स्वतःला समजलो, मी दुर्बल होईल. मी जर ताकदवान स्वतःला समजलं शक्तिवान, तर मी शक्तिवान होईल. जसा मी थॉट पेरेल तसे माझे स्नायू, तसे माझे मायटोकॉन्ड्रिया, तसं माझं न्यूक्लियस, हे सगळं तशा पद्धतीने काम करतात. इफ आय थिंक निगेटिव्ह आय बिकम निगेटिव्ह, इफ आय थिंक पॉझिटिव्ह आय बिकम पॉझिटिव्ह. आणि असा समाज निर्माण करणं हे खरं विवेकानंदांना अपेक्षित होतं. की अशी 100 तरुण जरी मिळाली तरी मी दुनिया एक बदलू शकतो, संस्कारित करू शकतो, अंधकार दूर करू शकतो, गरिबी दूर करू शकतो, दुर्बलता दूर करू शकतो, हे ध्येय. आणि म्हणून कदाचित असे जगावे छाताडावर आव्हानांचे लेऊन उत्तर, असे जगावे आव्हानांचे छाताडावर लेऊन उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे. नको गुलामी नक्षत्रांची, गुरु राहू केतू षडाष्टक नाडी, मध्यनाडी, अंकिनाडी, तंकिनाडी. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. जीवन जगताना मौज करावी स्वप्नांची. असते ज्यांची अगम्य इच्छा, असते ज्यांची अगम्य इच्छा, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. सब्जेक्ट टू कंडिशन. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. आणि हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकट आला मग ठण पाहून सांगावे, अरे आता ये 72. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला. सगळ्यांना एक दिवस क्रिएशन, प्रिझर्वेशन अँड डिझोल्युशन हा जगाचा नियम आहे. वी आर क्रिएटेड, वी आर बीइंग प्रिझर्व्ड अँड वी आर गोइंग टू बी डिझोल्युटेड. असेही काही करून जावे, असेही काही करून जावे दुनियेतून या जाताना. असेही काही करून जावे दुनियेतून या जाताना. गहिवर यावा सर्व जनांना, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. विवेकानंदांना असा समाज अपेक्षित होता. यातलं मी काय करू शकतो हा आपला स्वतःचा विचार आहे. 7 लाख शेतकरी आत्महत्या होऊन राहिले आहेत. पोरापोरींच्या संदर्भात कॅरेक्टरला न बोललेलं बरं आहे. भावाभावांमध्ये धुऱ्यासाठी एकमेकाचे गळे कापणं सुरू आहे. जगण्याची अहममिका प्रचंड मोठी वाढलेली आहे. आपल्याच घरचे आपले सांभाळता सांभाळता कठीण झालेलं आहे. बुढा मरत नाही म्हणून जगतो आहे, त्याला पोषण्यासाठी आता त्याचा पोरगा आणि सून तयार नाही आहे. तो म्हणतो मरण येत नाही म्हणून मी जगतो आहे. हे काही जगणं आहे. ही परिस्थिती कोण बदलेल? तुम्ही बदलाल. विश्वकर्मा, तुम्ही विश्वकर्मा आहात. तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा चैतन्यशाली, शक्तिशाली करा,
वीर्यवान व्हा, सतेज व्हा, कृतिशील व्हा, विद्यावंत व्हा आणि मग स्वतःचा उदरनिर्वाह करता करता इतरांच्याही कामाला मदत करू शकतो का बघा. आणि म्हणून दे ओनली लिव्ह, जो लिव्ह फॉर अदर्स, तोच माणूस जगतो जो इतरांसाठी जगतो. हा मेसेज आजच्या दिनी जर आपण ॲक्सेप्ट केला, एकाग्र केला, तन्मयतेने विचार केला आणि यातून जर पुरुषार्थ घडला तर आजच्या माझ्या येण्याचं सार्थक होईल. जय हिंद, जय भारत.